नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला वरती असा मटका गळा आणि खाली असा पानाचा गळा असा आकार आपल्याला द्यायचा आहे। बघा, अगदी सोपा आणि छान असा गळा आहे। त्याच्यानंतर तिथून गळ्याच्या खाली ना 1.5 इंच मोजायचं, रुंदीला खालच्या बाजूने 1.5 इंच मोजायचं आणि इथे ना आपल्याला असा आकार द्यायचा आहे याप्रमाणे। आता मोंड्याचा आकार जो दिलाय तो कट करून घ्यायचा आणि खाली जो आकार दिला आपण तो पण कट करून घ्यायचा आणि तो तुकडा बाजूला ठेवायचा आहे, आपल्याला नंतर लागणार आहे तो, म्हणून जपून ठेवायचं। बघा, आता इथे कॅनव्हास घ्यायचं, डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। कपड्यावरती जो आकार आपण आखलेला आहे तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूने हा गळा बनवायला सोपं जातं आणि दोन्हीकडनं रेष मारली की गळा आपला पूर्ण तयार होतो। तर बघा, इथे कॅनव्हासला आपण सेंटरला एक कट मारला आणि रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट केलं। त्याच्यानंतर घेतलं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ते अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं, अगदी व्यवस्थित असं ठेवायचं अस्तर। नंतर आपण जे कॅनव्हास कट केलं ते घ्यायचं आणि बरोबर सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या। पिना लावल्यानंतर जी रेषा आपण मारलेली आहे त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बरोबर रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे आपला गळा तो कुठेही चुकणार नाही आणि व्यवस्थित असा आकार आपल्याला देता येईल। तर बघा, आता शिलाई मारून झाली की आपल्याला जो मधला भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। साधारण 1.5 इंच अंतर सोडायचं रेषेच्या शेजारी आणि बाकीचा कपडा कट करायचा। कट झाल्यानंतर असे गळ्यावर छोटे छोटे कट मारायचे, तेव्हा सुद्धा आपल्याकडं शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित असे कट मारायचे। कट मारल्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप। अगदी छान अशी दाबटीप द्यायची आहे, सावकाश द्यायची, म्हणजे कुठेही गळा चुकणार नाही। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। बघा, याप्रमाणे आपल्याला अगदी व्यवस्थित असा दाबटीप देऊन आणि परफेक्ट असा गळा तयार करायचा आहे। बघा, आपली दाबटीप देऊन झाली की कपड्याला पलटी मारायची, पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। जॉईंट करताना सुद्धा कुठेही घाई गडबड करायची नाही, अगदी व्यवस्थित हाताने पकडून आणि मग आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचंय। जसा आपण आकार दिलेला आहे तसंच आपल्याला ते अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना तो सगळा कट करून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। बघा, याप्रमाणे आपण सगळीकडनं उरलेला कपडा कट करून घेतला। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्याच्यासाठी आपण तिथे पॉईंट टाकला आणि खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स मारून घ्यायचे। टक्स मारून झाले की आपल्याला इथे आता कमरेला पट्टी नाही लावायची, तर आपण क्रॉस पट्टी काढली आणि त्याला एका बाजूने असं शिलाई मारून घ्यायचंय त्या पट्टीला। बघा, ह्याप्रमाणे आपण ही पट्टीला शिलाई मारून घेणार आहे आणि ती पट्टी आपण जशी गळ्याला लावतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा लावून घ्यायची। जिथे आपल्याला असं कपडा वळवायचा आहे ना तिथे काय करायचं, त्या पट्टीला थोड्याशा चुन्या टाकायच्या जागी, म्हणजे आपल्याला ती पट्टी ना वळवायला सोपं जातं।
बघा पट्टी लावून झाली की असे छोटे छोटे इथे कट मारून घेऊया, म्हणजे कपडा पटकन वळेल. कपडा पूर्णपणे मध्ये फोल्ड करून वरतून द्यायची त्याच्यावरती दाबटीप. अगदी छान अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. बघा आपण जो तुकडा बाजूला ठेवला होता तो घ्यायचा आणि असं कॅनव्हास घ्यायचा, आपलं जे उरलेलं होतं तेच गळ्याचं निघालेलं तेच आपण इथे घेतलं आणि असं बंद बाजूकडे करून इथे तो आकार आपण जसा आहे तसं आखून घेऊया आधी. आणि त्याच्या बाहेर आपल्याला हे एक्स्ट्रा वाढवायचं आहे. बघा आता इथे खाली आपण सरळ रेषा न घेता थोडासा असा गोल आकार देणार आहे आणि जसा आकार दिला ना आपण तसंच आता कट करून घेऊया. बघा आपला हा आकार असा तयार झालेला आहे. आता आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि त्या कॅनव्हाससाठी आपल्याला तेवढं लागेल तेवढं कट करून घेतलं. इथे अस्तरचा एक तुकडा घेतला आणि कॅनव्हास घेतला आणि पीसचा आपला कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. जी गोल बाजू कट केली आपण तीच इथे शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आणि आपल्याला असं पलटी मारून वरतून दाबटीप द्यायची. हे बघा ह्याप्रमाणे. आता इथे आपण आहे ना साईडला सुद्धा असं शिवून घेणार आहे साईडनी आणि नंतर इथे आपण आहे ना तुम्हाला जमत नसेल तसं सेंटर काढा आणि असं व्यवस्थित लावून घ्या सेंटर पाहून, किंवा ते रेषेचे तिकडनं 1.5 इंच आणि इकडनं 1.5 इंच असं आपण कट केलेलं होतं ना त्याप्रमाणे मोजायचं, पिन लावून घ्यायची आणि नंतर शिलाई मारायची, म्हणजे आकार हा परफेक्ट येईल. बघा आता इथे आपला हा पॅच लावून झालेला आहे. जो उरलेला आतल्या बाजूने उरलेला जर कपडा असेल तर तो असं कट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपण 2x2चे असे चौकोनी तुकडे घेतलेत बघा, त्याची आपल्याला ही डिझाईन बनवायची अशी त्रिकोणी आकाराची. शिलाईच्या बाहेरचा उरलेला कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आणि ही डिझाईन आपण ही बनवून घेतलेली बघा आधी, ही आता आपल्याला अशी पूर्ण गळ्यावरती आतल्या बाजूने अशी लावून घ्यायची. फक्त बाहेर छोटे छोटे टोकं दिसले पाहिजे, पूर्ण बाकीची आतमध्ये झाकून टाकायची ती डिझाईन. अगदी सुंदर आणि ट्रेंडिंग डिझाईन आपण आज बनवलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा आता याच्यावरती आपण गोल्डन लेस लावणार आहे. तुम्ही कोणत्याही कलरची इथे लेस वापरू शकता, अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. जसे आपण डिझाईनला जो कपडा वापरला आहे त्या कलरची सुद्धा तुम्ही लेस इथे वापरू शकता. तर लेसला एका बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने मारायची, म्हणजे लेस परफेक्ट बसते. लेस लावताना सुद्धा घाई करायची नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी लेस लावता येईल. बघा इथे आपली गळ्याला लेस लावून झाली. आता खाली कमरेच्या इथे सुद्धा आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची. जी गळ्याला वापरली तीच लेस आपण इथे वापरणार आहे. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. आता सुंदर असे लटकन आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेतले साधारण 3x3चे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. बघा इथे खाली थोडंसं टोक शिवून घ्यायचं. तिथे एक आपण नॉट घ्यायची आहे, नॉट ठेवायची अशी सेंटरला आणि बघा ह्याप्रमाणे असं शिवून घ्यायचं पुन्हा आणि सुंदर असं आपलं लटकन तयार होणार आहे. दोघे लटकन आपले तयार झालेले आहेत. आता आपण वरतून 2.5 इंच मोजायचं गळ्याला आणि हे नॉट लावून घ्यायचे. आता खाली जो गोल आकार आहे आपल्या पॅचचा तिथे सुद्धा अशी सुंदर अशी लेस लावायची आहे. मग आपण इथे नाही मोत्याची लेस लावणार आहे, त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा आणखी लुक वाढणार आहे.
आता आपण बघणार आहोत आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. बघा आता हे नॉट बांधून बघूया आणि ब्लाऊजचा फायनल लुक बघूया. तर डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.